गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. आज दिवस जरा धावपळीचा गेला, त्यामुळे मला सकाळचा ब्लॉग टाकता आला नाही. पण आता घरी आलो आणि निवांत बसलो होतो. मग लक्षात आलं की तुमच्याशी थोडी हितगुज करूया, मन मोकळं करूया. तर फ्रेंड्स, कॉमन मॅन वेड्यासारखा फिरतोय असं तुम्हाला वाटत असेल. म्हणजे कॉमन मॅन ही सिरीज अशी आहे जी तुमच्यासाठी सुरू केली, किंवा मलाही एक आवड आहे म्हणून सुरू केली. मला तर आवड आहेच, कारण कॉमन मॅनच्या डोक्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत जे कॉमन मॅनला शोधणं गरजेचं आहे. कारण कॉमन मॅन हा गर्दीतून वाट काढत काढत प्रत्येक ठिकाणी जातोय. पण कॉमन मॅनला लोक वेड्यात काढतात, त्याला किंमत देत नाहीत. आणि तो जे प्रश्न विचारतो, त्या कॉमन मॅनच्या प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती खूप वेगळी आहे फ्रेंड्स. कॉमन मॅन अगदी सहज प्रश्न विचारतो. म्हणजे ज्याला तो प्रश्न विचारतो त्या माणसाला तो प्रश्न अगदी सहजरित्या कळत नाही. कॉमन मॅननं विचारलेल्या प्रश्नावरती समोरची व्यक्ती विचार करू शकत नाही लगेच. ती व्यक्ती लगेच कॉमन मॅनला काय करते, खोड्यात काढते आणि त्याला तिथून हाकलून लावते. पण कॉमन मॅननं सुद्धा एक जिद्द पकडली आहे. कॉमन मॅन हा हरणारा नाही आहे. कॉमन मॅन काय करणार आहे की जरी त्या व्यक्तीनं हाकलून काढलं तरी प्रेमाने कॉमन मॅन त्या समोरच्या व्यक्तीच्या हृदयात आपलं एक स्थान तयार करणार आहे आणि त्या व्यक्तीच्या जवळ बसून, त्या व्यक्तीच्या अगदी जवळ जाऊन तो त्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधून तो तुम्हा सगळ्यांच्या पर्यंत आणणार आहे. कॉमन मॅन सिरीजमध्ये आपण उद्यापासून असे प्रत्येक पार्ट घेणार आहे. कालही आपला एक पार्ट टीव्हीचं सर्किट आणि नाती कशा प्रकारे एकमेकात गुंतलेली असतात आणि त्याला कसं जोडणं गरजेचं आहे हे सांगितलं. तसं अनेक सामाजिक मुद्दे आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण कॉमन मॅननं आयुष्य जगत असताना खूप मान अपमान सगळं पचवलंय मित्रांनो. कॉमन मॅनला ह्या सगळ्या गोष्टी नवीन नाही आहेत. कॉमन मॅनचा काही ठिकाणी अपमानही झालाय, काही ठिकाणी त्याला मानही मिळालाय. पण मान मिळाला म्हणून कॉमन मॅन कधी अहंकारी झाला नाही, किंवा अपमान झाला म्हणून कॉमन मॅन कधी खचला नाही. तो त्याच्या वाटेवरती अगदी धीराने चालतोय. पण तरी सुद्धा कॉमन मॅनला ह्या प्रश्नांची त्याच्या उत्तरं शोधत असताना खूप अडचणी येतात मित्रांनो. पण त्या सोडवताना आपल्याला एक आव्हान असतं. तसंच या छोट्या अडचणी सुद्धा खूप नाजूक असतात आणि या छोट्या अडचणींचा गुंता सोडवताना कॉमन मॅन अगदी धीरानं, अगदी त्या समस्यांच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधणं हे कॉमन मॅनसाठी एक आव्हानात्मक गोष्ट असते. पण मित्रांनो, कॉमन मॅन घाबरत नाही आहे. कॉमन मॅनच्या मनातली सगळी भीती आता कॉमन मॅननं काढून टाकलेली आहे. कॉमन मॅनला आयुष्यामध्ये अशा अडचणी आलेल्या आहेत की त्याला एवढे लोक भेटलेले आहेत की कॉमन मॅन आता काय म्हणतो की मला आता कुणीही भेटू दे, मला विरोध करणारेही भेटोत किंवा मला साथ देणारेही भेटोत, मला दोन्ही सुद्धा सारखेच. कॉमन मॅनचं व्यक्तींच्या स्वभावाशी भांडण हे अजिबाला त्याच्या समस्यांवरती उपाय शोधायचे आहेत आणि ते उपाय त्याला सगळ्यांसमोर शेअर करायचे. कारण जे कॉमन मॅन होणार आहे त्या समस्या कित्येक सर्वसामान्य लोकांच्या आहेत आणि त्या समस्यांचं निरसन जर कॉमन मॅननं लोकांना करून दिलं तर त्यांनाही जगणं तेवढं सोपं होईल ना. आणि हेच कॉमन मॅन करणार आहे. कॉमन मॅन म्हणजे काय खूप मोठा, तो काय स्पायडरमॅन नाही किंवा कुणी मोठा शक्तिमान नाही, किंवा त्याला एक काय, तो एक सर्वसामान्य माणूस आहे. पण त्याच्यामध्ये मनामध्ये एक इतकी ऊर्जा त्यानं भरून ठेवलेली आहे की त्याला ही प्रश्नांची उत्तरं शोधत असताना त्याच्यामध्ये एक वेगळी वीज चमकते. तो स्वतःच इतका कणखर बनलाय की त्याला रस्त्यावरचे चटके, लागणारे धक्के याच्याशी त्याला काहीच देणं घेणं नाही आणि तो कुठल्याही धक्क्यांना घाबरत नाही. तो आता बिनधास्त पुढे जातोय. कॉमन मॅन बिनधास्त पुढे जातोय. आज एक विचार करा, गर्दी असते, बाजारामध्ये गर्दी असते आणि कितीतरी कॉमन मॅन हातामध्ये पिशव्या घेऊन आपापला बाजार करत असतात. पण एक गोष्ट लक्षात येते का तुम्हाला, बाजारामध्ये इतकी गर्दी असताना कितीतरी कॉमन मॅनच्या खिशातला मोबाईल फोन चोरीला जातो. सर्वसामान्यच माणसं असतात, कॉमन मॅन असतात बाजारामध्ये फिरणारे, तुमच्या आमच्यासारखे. पण बाजारामध्ये फिरता फिरता त्यांच्या खिशातला मोबाईल कधी लंपास होतो हे त्यांनाच कळत नाही. पण त्यामध्येच काही असे कॉमन मॅन असतात जे सामान्य नसतात.
ते दिसायला कॉमन असतात, पण त्या आपल्या वस्तू चोरी होण्यापासून किंवा ते आपल्यापासून दूर जाण्यापासून त्या वस्तूंना कसं बचाव करायचा, त्या वस्तू कशा सांभाळून ठेवायच्या हे त्या कॉमन मॅनना चांगलं माहीत असतं. आणि बघा तुम्ही, असे कॉमन मॅन इतके दृष्टीचे असतात की सहजासहजी त्यांना कोणी चकमा देऊ शकत नाही. आणि आपल्याला समाजामध्ये, या देशामध्ये असे कॉमन मॅन तयार करायचे जे समस्यांना घाबरले नाही पाहिजेत, जे समस्यांशी त्यांनी दोन हात केला पाहिजे. कारण जो समस्यांना घाबरला तो आयुष्यामध्ये संपून गेला मित्रांनो. आणि ज्यानं समस्या समोरून झेलल्या तो माणूस आयुष्यामध्ये नेहमी विजेता झाला. आणि हेच आपल्याला दाखवायचं आहे. आज खरं तर दमून जरी आलो असलो तरी मनामध्ये तीच ऊर्जा होती. आजचा ब्लॉग आपण बाहेर जाऊन करू शकलो नाही, पण तुमच्याशी हितगुज साधणं हा सुद्धा माझ्यासाठी एक मोठा पर्याय आणि एक व्यासपीठच आहे असं मी समजतो. कारण मीही तुमच्यातलाच एक कॉमन मॅन आहे. आज कॉमन मॅन नावाचं हे चॅनल इतकं शेवटपर्यंत आपण त्याला गुंतवून पुढे न्यायचं आहे की हा कॉमन मॅन किती प्रश्नांची उत्तरं शोधतो आणि किती समस्यांवरती उपाय शोधतो हे तितकंच समजून घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुमची साथ असणं, तुम्हा सर्वांची साथ असणं, तुमची सोबत असणं आणि या चॅनलला तुमचा पाठिंबा असणं मित्रांनो खूप गरजेचं आहे. कारण आज मला माहिती आहे की एखादा माणूस तसाच पुढे जाऊ शकत नाही. कारण त्या माणसाला लागते ती माणसाची साथ लागते. चांगल्या विचारांना चांगल्या विचारांची साथ लागते. आज सगळीकडे चांगले विचार असतील असं नाही, सगळ्यांचंच मन चांगलं असेल नाही. मनामध्ये वाईट विचारही असतात, मनामध्ये चांगले विचारही असतात. पण मला विचारांची साथ पाहिजे, तुम्हा लोकांची साथ पाहिजे. कारण हे चॅनल आपल्याला सर्वसामान्य माणसाचं चॅनल समजून हे चॅनल आपल्याला पुढे नेलं पाहिजे. कारण अशा चॅनलमुळं एखाद्याला मदतीचा हात किंवा एखाद्याच्या मनामध्ये आत्मविश्वास, एखाद्याला अडचणींवर मात करण्याची ताकद, त्याच्या बुद्धीमधून नकारात्मक विचार संपवणं हे या चॅनलचा दृष्टिकोन बनलं पाहिजे. आणि तेच मला बनवायचं आहे. पण तुमची साथ सोबत नसेल तर हा कॉमन मॅन काहीच करू शकणार नाही. त्यामुळे तुमची या कॉमन मॅनला साथ असणं खूप गरजेचं आहे. आज नुसतंच बोलून नुसतंच हे करून चालणार नाही. आज कृतीतून दाखवावं लागेल की समस्या किती आहे. आणि कृतीतून दाखवून देण्यासाठीच मी कॉमन मॅन हे चॅनल सुरू करून, हा कॉमन मॅन रस्त्याने फिरतोय, तो रोज फिरणार आहे, रोज एक दोन ठिकाणी जाणार, तो समस्या शोधणार आणि त्या समस्यांवरचे उपाय आणि माणसाला काय केलं पाहिजे आणि माणसानं काय शिकलं पाहिजे आणि माणसानं दुसऱ्यांना वागणूक कशी दिली पाहिजे हेच कॉमन मॅन आपल्या प्रत्येक सिरीज मधून सांगणार आहे. तर मित्रांनो, तुमची साथ सोबत मला हवी आहे. या चॅनलला तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेच या चॅनलवरचे तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कृपा करून हे चॅनल माझं सबस्क्राईब करा. कारण तुमच्या सोबतीशिवाय हा कॉमन मॅन अपुरा आहे. तुमची सोबत असेल तरच हा कॉमन मॅन पूर्ण आहे. त्यामुळे तुमची साथ मला मिळू दे. या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इग्नोर करू नका. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आपण भेटणारच आहोत. आता आपण रोजच भेटतो. हा ब्लॉग आता मी इथेच थांबवतो. माझ्या कुटुंबाचीही ओळख तुम्हाला करून द्यायचीच आहे मला, पण काही गोष्टी मला हळूहळू तुमच्या समोर आणायच्या आहेत. हा कॉमन मॅन खूप काही करतो. हा कॉमन मॅन शांत नाही आहे. त्याला पोटासाठी फिरावं लागतं, वणवण करावं लागतं. ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. काही भागात मी माझ्या पुस्तकाची पानं सुद्धा तुमच्या समोर उलगडणार आहे. पण मला थोडा वेळ द्या. मी सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आणणार आहे. फक्त ह्या चॅनलशी तुम्ही जोडले गेले आहात आणि ह्या चॅनलशी असेच जोडलेले राहा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, हीच तुम्हाला विनंती. भेटूया मित्रांनो पुन्हा नवीन भागात. धन्यवाद.